नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. सर्वात पहिले तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे रितेश आणि माझं गाव आहे टुनकी आणि हे आहे सफरचंदाचा बाग. आणि हे झाड पाहू राहिले तुम्ही, हे आहे अन्नाचं. आता याला आता आम्ही आणलेलं होतं 2 महिन्या सॉरी मित्रांनो, 1 वर्षा पहिले आणले होतो. आणि हे बघू शकतो मी 1 वर्षानंतरचा बगीचा पाहू शकता आपला. आणि बुलढाणा जिल्ह्यात तालुका संगमपूर या ठिकाणी हा पहिला बगीचा आहे आमच्या गावाकडे सफरचंदाचा. आणि हे बघा कसे बुरशी लागलेली आहे झाडांना. या काही काही झाडांना बुरशी लागली आहे आणि काही काही झाडं असे चांगले आहेत. आणि हे बघा आम्ही पहिले छोटे आणले होते, त्याला कलमला हे बांधली होती काडी. पाहू शकतो मी काडी बांधल्यानंतर ते झाड सरळ गेलं आणि सरळ गेल्यावर त्याचे म्हणजे हे शेंडे पण मारलेले आहेत आम्ही. हे बघ आता हे शेंडे हे जळालेले आहेत सध्या दिसत आहे तुम्हाला. तर हे असे शेंडे हे उडावं लागते याच्यात. आणि मग कुठे त्याला डिसेंबरच्या एंडिंगला कटिंग करावी लागते आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते फळं यायला सुरुवात होते. तर काही काही ठिकाणी आता हे पावसाळ्यात पण फळं आहेत, हे बघू शकतो मी. आणि हे व्हेरायटीचं पान आहे, हे गोल्डन डोजर आहे. हे बघू शकतो मी, हे गोल्डन डोजरचं पान आहे. आणि हे अन्नाचं पान आहे, पाहू शकतो मी. जवळून फरक दाखवतो मी तुम्हाला, हे बघा. आणि बघा याला पण फळं लागलेले आहे, पाहू शकतो मी मित्रांनो. आणि हे गोल्डन डोजरच आहे, याला फुलं पण आलेली आहे, पाहू शकता गुलाबी. आणि हे बघा कसं जाडसर पान आता हे जळून म्हणजे आता खराब झालेलं आहे. हे बघा येलेलं. आणि फुलं बघा, हे गोल्डन डोजर आहे. पान पण वेगळं आहे, हे पाहू शकता खाली. त्या खाली म्हणजे अलगच पान आहे. आणि हे बघा या डबर माथ्यात समजा पाणी साचते तर झाडं जातात मित्रांनो. हे बघू शकता हिरवे आहे. आणि हे सफरचंद खायला पण आंबट आहे सध्या. मी यावरात शेतामध्ये कामाले आहे. हे बघा खाडे किती पडलेले आहे, कमसे कम 30 खाडे पडलेले आहेत या डाबरीच्या ना. कारण की हे जमिनीमध्ये पाणी थांबते आणि त्याला पाणी थांबवणारी जमीन नाही पाहिजे मित्रांनो, तरच त्याची साईज आणि फळं हे लागतात. तर हे बघा झाडं गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, हे बघा. आणि काही काही ठिकाणी फळं असे झालेले आहेत, हे बघू शकता फाटलेले आहेत. आणि मित्रांनो हे पावसाळ्यात तर आम्ही काही बघितले नाही, आमचं हे पहिलंच वर्ष आहे की हे पावसाळ्यात बघित आहे मी फळं. आम्ही हे हिवाळ्यात बघितले होते सर्वात जास्त. आणि हिवाळ्यात जबरदस्त बनतात हे फळं. आणि हे बघा अशी भर लावलेली आहे आणि सरी ओढलेली आहे कारण की पाणी थांबवणार त्यासाठी. आणि झाडांची क्वालिटी म्हणजे पावसाळ्यातच सुधारते मित्रांनो. हिवाळ्यात पण बदललेली होती, पण हिवाळ्याच्या वेळेस त्याला फळं लागतात तर मग सहनशक्ती त्याची कमी होती. तर या पावसाळ्यात तुम्ही पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे हे झालेले आहेत समजा झाडं. आणि हे बघा फळं बघू शकता, हे फळं म्हणजे एकदम जबरदस्त दिसत आहेत सध्या. हे बघा प्रत्येक ठिकाणी हे गोळका आहे. आणि पाऊस चालूच आहे, वातावरण पण असं हे आहे उघडलेलं आहे, हे बघू शकतो मी. आणि मुंबईमध्ये हाहाकार केलेला आहे पाण्याने. गावाकडे पाणी कमी आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. हे बघा फळ, हे खाली पण फळ आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फळं लागलेली आहेत ही. आणि काही ठिकाणी लाल झालेले आहे. आणि हे आहेत आपले अन्नाचे झाड मित्रांनो. अन्ना सफरचंदाची व्हेरायटी हिमाचल प्रदेशमधून बोलवलेली आहे हरमी शर्माजवळून. आणि तिकडे समोर आहे ते हरमन 99चा मळा आहे तो समोर. ही आहे आपली अन्नाची. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे अन्नाचे झाड आहे. तुम्ही शेतामध्ये आता फिरायला आलो म्हणजे चक्कर मारायला आलो शेतामध्ये, तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगतच आहे मित्रांनो. आणि फळधारणा पण आपली हे जानेवारी फेब्रुवारी लागते. फळांची काळजी करावी लागते मित्रांनो. हे बघू शकतो मी कशी फळं लागलेली आहे भरपूर. हे बघा गुचकेच पकडलेले आहेत फळांनी, बघू शकता मित्रांनो. प्रत्येक शेंड्यापर्यंत आहे फळे लागलेली. तर त्यासाठी आम्ही फवारा पण देतो. आणि मी सफरचंद खाऊन राहिलो मित्रांनो सध्या.
आणि बघा या शेतामध्ये आता तण वाढलेलं आहे मित्रांनो. याचे खाचे सांगतो की याच्यामध्ये तणनाशक पण चालत नाही. तणनाशक मारलं तर झाडाला मार बसते आणि ठिबकनुसार याला पाणी चालू असते. पाहू शकतो मी. आणि दिवसातला समजा 1 तास पाणी द्यावे लागते सफरचंदांच्या झाडाला. आणि खत पण आपलं हेच चालते 10-26-23 20-20-0-13 हेच खत चालतात. आणि फवारे पण आपले चालतात बुरशीनाशक अळीचं. प्रत्येक फवारा म्हणजे हे आपलंच चालते याला, असं काही नाही. आम्ही मारलेलं आहे कारण की याच्यामध्ये सर्वात जास्त अळी येते मित्रांनो. फळांना ते अळी डंक मारते आणि फळ ते खराब होते. काही काही ठिकाणी ते फळं आता सध्या पावसाळ्यात आता ते खराब झालेले आहेत. आणि डिसेंबरमध्ये ते छाटणी केल्यावर त्याचे चांगले हे होते फळं. हे बघा झाडं जायला जात, तुम्हाला दाखवूनच राहिलो. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे झाडं आहेत की नाही असे आहेत की हिरवेगाच. आणि हर्मन 99चे तर याच्यापेक्षा पण जबरदस्त आहेत मित्रांनो. आणि हे झाडात आपले अन्नामध्ये फळं पण असे फाटात चाललेले आहे सर्वात जास्त. हे बघा याच्यानंतर फळ आहे, हे बघू शकता. अशा प्रकारे हे फाटत आहेत. हे बघा अशा प्रकारे फाटत आहेत. हे बघू शकतो मी. याच्यामध्ये अळी गेलेली आहे, हे बघू शकता. हे बघा मित्रांनो याच्यात अळीचे दुष्परिणाम आहेत हे बघा. आणि मला याच्यात बोरांची कमतरता वाटते कारण की बोरांनीच कमतरतेमुळे हे फाटते. आणि म्हणायचं झालं तर हे फळ फाटल्यानंतर हे बघू शकतो मी. जवळून दाखवतो मित्रांनो मला अजून. हे बघा या क्षेत्रात आणि याच्यामध्ये अळी आहेत आणि याच्यावरती मुंग्या पण बसलेल्या आहेत. तर त्याच्यावर आम्ही उपाय केलेला होता की टॅब लावलं. ते हे आपले मच्छर बसले तर टॅब लावलेले होते. आणि टॅब हे आता काढून ठेवले आम्ही. आणि टॅब काढल्यानंतर त्याच्यात असं जबरदस्त हे झालेलं आहे म्हणजे त्या मच्छर जमा झालेले होते ते आपण पाहू शकतो याच्यामध्ये. हे बघा हे टॅब आहे, हे बघू शकतो. याच्यामध्ये मच्छर आहे आणि याच्यामध्ये एक चॉकलेट राहते मित्रांनो. हे बघू शकतो मी. पाणी गेलेलं आहे, पाऊस झालेला आहे. तर हे बघू शकता टॅब ठेवलेला आहे हे मच्छरासाठी. हे बघा. आणि तुम्हाला मी आता आपले हे व्हिडिओ दाखवणार आहे. हर्मन 99चे पण दाखवतो, गोल्डन डोजरचं पण दाखवतो, प्रत्येक दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा हे बघू शकता. हे फळं आहेत ते हे आपल्या याच्यात मित्रांनो अन्नाचे सफरचंद ते. आणि हे याच्या बाजूला हे गोल्डन डोजर आहे, पाहू शकता आपण. गोल्डन डोजरचे झाड आहेत हे. तर चला अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सफरचंद गुरु या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.